पावसाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा। महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अतिवृष्टीचं मोठं संकट घोंगावतोय। हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्यासह अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। पुढील 24 तासांत काही भागांत तब्बल 200 ते 250 मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबईत रेड अलर्ट जाहीर होताच शाळा आणि महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे घाट परिसर बंद, पर्यटन स्थळावर निर्बंध आणि अनेक ठिकाणी स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत। मग राज्यात नेमकी कुठे काय परिस्थिती आहे, चला तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी सृष्टी असटी आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठी। महाराष्ट्रात मान्सूनने चांगलाच पुनरागमन केलं असून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांसह अनेक भागांसाठी पुढील 24 तासांचा रेड अलर्ट जारी केलाय। हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि महाराष्ट्र कर्नाटक किनारपट्टीवरील सक्रिय हवामान प्रणालीमुळे राज्यभर पावसाचा जोर वाढणार आहे। विशेषतः उत्तर रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांत पुढील 24 तासांत 200 ते 250 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यांतील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला असून रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भात 7 जुलैपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे। दरम्यान तामिनी, लोणावळा, महाबळेश्वर, मुळशी आणि इतर घाटमाथा परिसरात दरडी कोसळणे, अचानक पूर येणे आणि रस्त्यांवर पाणी साचण्याचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे। तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरही विनाकारण प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय। मुंबईतही रेड अलर्ट जारी होताच प्रशासन सतर्क झालेले आहे। इतकंच नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून 4 जुलै रोजी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या दुपारच्या सत्राला तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून शाळांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हणजेच BMC ने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलेले आहे। सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून चांदिवलीसह अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झालेले आहेत। अनेक रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेले आहे। सायन पनवेल महामार्गावरील तुर्भे परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। अंधेरी, मालाड आणि दहिसर सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अंधेरी आणि मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। अंधेरीच्या वीरा देसाई रोड, आझाद नगर आणि मेट्रो स्टेशन परिसरातही पाणी साचले आहे। पवईच्या हिरेनंदानी परिसरात मुसळधार पावसामुळे मोठे झाड कोसळून 4 वाहनांचे नुकसान झालेले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणी साठा आता 9% पोहोचला असून गेल्या काही दिवसांपासून जवळपास 2% वाढ झालेली आहे। धरण क्षेत्रात पुढील 2 दिवस रेड अलर्ट असल्याने पाणी साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यात रेड अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले असून अंबरनाथ काटई मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग, सायन पनवेल महामार्ग तसेच APMC बाजार परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। रायगडमध्ये अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहे। पालघरमध्ये तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे।
तर भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे। देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, तामिनी घाट आणि कुंभे धबधबा परिसरात 30 सप्टेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहे। या पर्यटन स्थळाच्या 1 किलोमीटर परिसरात खोल पाण्यात उतरणे, मद्यप्राशन करणे आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास बंदी घालण्यात आली आहे। महाड तालुक्यातील 72 दरडप्रवण गावांपैकी 20 गावे अति धोकादायक घोषित करण्यात आले असून 1146 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। तसेच मुसळधार पावसामुळे पोलादपूर, महाबळेश्वर, आंबेनळी घाट आजपासून 6 जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे। एकूणच पुढील 24 तास ते 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे। नदी नाले, धबधबे, समुद्रकिनारे आणि घाट परिसरात जाणे टाळावे। अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे।